नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। आज पहाटे 3 वाजता नागेवाडी टोलनाक्यावर गोरक्षकांनी पूर्णा येथून मुंबई येथील बंदराच्या दिशेने जाणारे 3 कंटेनर पकडले। यामध्ये सुमारे 120 टन बीफ असल्याने हे कंटेनर चंदनझिरा पोलिसांनी ताब्यात घेतले। त्या कंटेनरमधील मांस तपासणीसाठी पोलिसांनी पाठवले असून म्हशीचे मांस असल्याची भासत कंपनी गोमांस विकत असल्याचा आरोप गोरक्षकांनी केलाय। पूर्णा येथील शीतगृहातून मुंबईच्या दिशेने बीफ घेऊन जाणारे 3 कंटेनर आज पहाटे 3 वाजता नागेवाडी टोल नाक्यावर गोरक्षकांनी पकडले होते। त्यानंतर चंदनझिरा पोलिसांना माहिती देण्यात आली। कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये बीफ आढळून आल्यामुळे पोलिसांनी हे 3ही कंटेनर चंदनझिरा पोलीस ठाण्यात नेऊन जमा केले। मात्र कंटेनरमध्ये असलेल्या बीफच्या पाकिटवर म्हशीचे मांस असल्याचा उल्लेख असल्याने पोलिसांनी या बीफचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले आहे। तर कंपनी म्हशीचे मांस असल्याचे भासून गायची कत्तल करत असल्याचा आरोप संतप्त गोरक्षकांनी केलाय। यावेळी युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर यांनी देखील सकाळीच पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती घेत पोलिसांशी बातचीत केली आहे। गोरक्षकांच्या आरोपानुसार आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत, अशी माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। जवळपास 11 वाजेच्या सुमारास आम्हाला गोरक्षकांना एक गुप्त माहिती मिळाली की एक इंटर एशिया नावाची जी कंपनी म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा या ठिकाणी एक स्लॉटर हाऊस चालतं आणि त्या स्लॉटर हाऊस मध्ये म्हशीच्या नावाने गायीची कत्तल केली जाते, डुप्लिकेट डॉक्युमेंट बनवले जातात आणि डुप्लिकेट डॉक्युमेंट बनवून मग मुंबईपर्यंत ते गोमांस घेऊन जातात आणि मुंबईपासून मग ते दुबई किंवा इतर देशांमध्ये पाठवलं जातं, अशी आम्हाला गुप्त माहिती मिळालेली होती। मग राहुल भैया, रोहित भैया आणि आम्ही सगळे जालना आणि धुळ्याचे गोरक्षक आम्ही या ठिकाणी सापळा रचून थांबलेलो होतो टोलनाक्यावर। टोलनाक्यावर ज्यावेळेस हे कंटेनर आले, कंटेनर आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला। त्यापैकी 2 कंटेनर थांबले, परंतु तिसरं कंटेनर जे होतं ते आमच्यापैकी एक गोरक्षक आहेत रोहित म्हणून, त्यांच्या अंगावर ते कंटेनर त्याने घालण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही त्यानंतर ते कंटेनर आपण थांबवलं आणि थांबवल्यानंतर मग त्या कंटेनर मधले जे ड्रायव्हर होते त्या ड्रायव्हरांनी सगळ्यात पहिले आम्हाला उत्तर असं दिलं की या कंटेनर मध्ये केमिकल भरलेलं आहे, परंतु हे कंटेनर आपण पाहू शकता, हे पॅक बॉडी एसी कंटेनर आहे, या कंटेनर मध्ये केमिकलचा काही संबंध नाही। सर्वात महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस त्याने केमिकलचं नाव सांगितलं त्यावेळेस आम्हाला सर्वात मोठा संशयाला सुरुवात तिथून झाली आमच्या संशयाला। आणि मग त्यानंतर पुढचा विषय असा झाला की त्याला आम्ही ज्यावेळेस विचारलं की याच्यामध्ये काय भरलेलं आहे, केमिकल सांगितल्यानंतर तो बोलला की मुझे कुछ मालूम नहीं, मुझे सिर्फ गेट तक लेके गए और गेट वहां से कंटेनर भर के लाए और मुझे हमको गाड़ी में बैठा के हमको बम्बई तक लाके दो, इतना बोला। म्हणजे हा जो प्रकार आहे, हा प्रकार मागील वर्षी पुणे ग्रामीण मध्ये लोणावळा जे ठिकाण आहे त्या ठिकाणी देखील घडला होता। त्या ठिकाणी असंच कंटेनर हैदराबाद साईडने आलेलं होतं आणि 2 कंटेनर पकडले गेले होते आणि त्या दोन्ही कंटेनर मध्ये असं दाखवलं गेलं होतं की याच्यात म्हशीचं मांस आहे, परंतु ते म्हशीचं मांस नसून त्यात ज्यावेळेस लॅब टेस्टिंग वगैरे केली, फॉरेन्सिक लॅबचा ज्यावेळेस रिपोर्ट आला त्यावेळेस त्याच्यातून लक्षात आलं की या कंटेनर मध्ये गाईचं मांस आहे। त्यानंतर 3 दिवसानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला। तसाच प्रकार या कंटेनरचा पण आहे, सेम विषय आहे आणि हैदराबादचा ज्याचा जो ओनर आहे, जो मूळ मालक आहे तो हैदराबादचाच आहे। तर आमची पोलीस प्रशासनाला आम्ही या ठिकाणी विनंती केली, राहुल भैया आम्ही सगळे आणि या ठिकाणी सगळे आमचे या ठिकाणी प्रॉपर सगळे आमचे पॉलिटिशियन बांधव वगैरे सगळे जागृत हिंदू या ठिकाणी आलेले आहे आणि आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे की या लोकांवर कठोरात कठोर कारवाई करा, जेणेकरून हा प्रकार कुठेतरी थांबेल। आणि म्हशीच्या नावाने जर गाईचं मांस जात असेल म्हणजे ही पोलीस प्रशासनाची दिशाभूल आहे, समस्त हिंदू समाजाची दिशाभूल आहे। त्याचप्रमाणे सर्वात महत्वाची गोष्ट, या महाराष्ट्रामध्ये बीजेपीचं सरकार आहे, हिंदुत्ववादी सरकार आहे, हिंदुत्ववादी सरकारची सुद्धा दिशाभूल आहे। जर असा प्रकार कुठे होत असेल तर हे थांबवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे। मंडलिक उत्तर महाराष्ट्र गोरक्ष प्रमुख म्हणून जबाबदार आहे। काल 11 वाजेच्या सुमारास आम्हाला एक माहिती मिळाली की मागील वर्षी पुणे ग्रामीणला लोणावळ्याला जे कंटेनर पकडले गेले होते, जे कंटेनर म्हशीचं मांस असल्याचे डॉक्युमेंट दर्शवले जातात आणि त्यामध्ये गाईचं मांस असतं, अशा प्रकारचे कंटेनर जे पूर्णा गाव आहे, पूर्णा जे हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर्णा आहे, पूर्ण्याहून 3 कंटेनर निघालेले आणि 3 कंटेनर मध्ये जवळजवळ 100 टन पेक्षा अधिक गोमांस भरलेलं आहे
आणि ते गोमांस जालना मार्गे मुंबई जाणार आहे समृद्धी महामार्गाद्वारे, आणि त्यानंतर ते जहाजाद्वारे मग पुढे दुबई किंवा इतर देशांमध्ये पाठवलं जाणार आहे. तर आमचे जालन्याचे रोहित भैया असतील, राहुल भैया वेताळे असतील, आणि आम्ही धुळ्याचे समस्त गोरक्षक टोल नाक्याला त्या ठिकाणी त्या कंटेनरसाठी ट्रॅप लावून थांबलेलो होतो. मग कंटेनर आले, तिन्ही कंटेनर एक साथ आले, आणि आल्यानंतर आम्ही कंटेनरला थांबण्याचा इशारा केला. कंटेनर थांबले, 2 कंटेनर थांबले, परंतु तिसरं कंटेनर थांबत नव्हतं. त्याने आमचे रोहित भैया जे रोहित जाधव यांच्या अंगावर कंटेनर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु तरी सुद्धा आम्ही सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊन ते कंटेनर थांबवलं. थांबवल्यानंतर ज्यावेळेस ड्रायव्हरची आणि त्या गाडीमध्ये जे बसलेले क्लीनर होते त्यांची विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर ते आम्हाला उडवाउडीचे उत्तर द्यायला लागले. जसं ते म्हणे गाडी में क्या हमको मालूम नहीं, सगळ्यात पहिले उत्तर त्यांचं हे होतं. त्यानंतर ते बोलले गाडी में केमिकल है. तिसरं उत्तर त्यांचं होतं की हमको सिर्फ वो जो कंपनी, वो कंपनी के गेट पे खड़ा करा था हमको, सिर्फ अंदर क्या है क्या चल रहा है हमको कुछ मालूम नहीं. अशा प्रकारचे त्यांनी उडवाउडीचे उत्तर दिले. त्यानंतर आम्ही 112ला कळवलं, पीआय साहेबांना देखील कळवलं. त्यानंतर आमचे राहुल भैया यांनी डीवायएसपींना देखील कळवलेलं होतं, एसडीपीओ साहेबांना. आणि मग त्यानंतर पोलीस स्टेशनची गाडी त्या ठिकाणी आली. आपलं चंदनजिरा पोलीस स्टेशन आहे जालना तालुक्यातलं, जालना जिल्ह्यातलं. तर चंदनजिरा पोलीस स्टेशनची गाडी त्या ठिकाणी आली, आणि मग पोलिसांच्या मदतीने ते कंटेनर आम्ही या चंदनजिरा पोलीस स्टेशनला आणलेले आहे. आणि आता फॉरेन्सिक साठी सॅम्पल जे कलेक्ट केलं जातं ते कलेक्ट करण्याचं काम देखील आता चालू आहे. आणि सॅम्पल कलेक्ट केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल, मुंबई असेल आणि पुणे असेल, 3 ठिकाणी ते सॅम्पल पाठवले जाणार आहेत. आणि त्यानंतर मग पुढची जी प्रक्रिया आहे, गुन्हा दाखलची प्रक्रिया आहे, ती केली जाणार आहे. असा सगळा प्रकार आज घडलेला आहे. या चॅनलच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातल्या तमाम हिंदूंना विनंती करू इच्छितो, आव्हान करू इच्छितो की हा प्रकार जो आहे, हा म्हशीच्या कत्तलखान्याची परमिशन असते आणि त्या ठिकाणी गायीची कत्तल केली जाते. हा दुर्दैवी प्रकार महाराष्ट्रामध्ये सर्रासपणे सुरू आहे. अनेकदा झालं, लोणावळ्याला तेच झालं, म्हशीचं मांस दाखवलं गेलं. त्यानंतर ज्यावेळेस त्याची फॉरेन्सिक टेस्ट वगैरे करण्यात आली, फूड अँड ड्रग्स वाल्यांकडे पाठवण्यात आलं, त्यावेळेस सिद्ध झालं की हे गायीचं मांस आहे. त्यानंतर किती मुद्देमाल असेल हा जवळजवळ एका गाडीमध्ये 40 टन, म्हणजे तीन गाड्यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 120 टन माल त्यांनी त्यांच्याकडे जे बिल आहे त्याच्यात म्हटलेलं आहे. परंतु हा 40 टन नाही तर 40 टन पेक्षा अधिक माल आहे. आणि याच्यामध्ये जवळजवळ जर आपण त्याचं पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर भारतीय बाजारपेठच्या हिशोबाने जवळपास हा 10 ते 12 कोटीचा सगळा मुद्देमाल आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कंटेनर आणि त्या बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या, फक्त त्याच्यातला जो माल आहे, जे गोमांस आहे, ते 12 कोटीच्या आसपास असा आमचा अंदाज आहे. त्यानंतर मागणी काय असते? आमची मागणी अशी आहे की बघा, हे जे प्रकार सुरू आहे, म्हशीच्या नावावर गायीची कत्तल केली जाते. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जाते, पोलीस प्रशासनाला चुत्या बनवलं जाते, हिंदू समाजाला चुत्या बनवलं जाते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदे साहेबांचं हिंदुत्ववादी सरकार आहे. आणि असं असून सुद्धा जर हा प्रकार चालू असेल तर एक प्रकारे सरकारला सुद्धा मूर्ख बनवण्याचं काम हे सुरू आहे. तर आमची या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की आपण स्वतः या विषयात लक्ष घालावं. गोसेवा आयोगाला देखील विनंती, आपण स्वतः या विषयात लक्ष घालावं. आणि हे प्रकार जर असे चालू असतील तर हे कत्तलखाने नेस्तनाबूत करण्यात यावे, अशी आमची सरकारकडे मागणी आहे. माझं नाव प्रणिल मंडलिक, उत्तर महाराष्ट्र गोरक्षा प्रमुख म्हणून जबाबदारी म्हणून. या ठिकाणी मांस पकडलेला आहे, काय कारवाई केली आहे, किती कंटेनर पकडले आहे? रात्री अंदाजे सकाळी 4 वाजे सुमारास सकाळी गोरक्षकाने आमच्या चंदनजिरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी माहिती मिळाल्यावरून 3 कंटेनर मांस असले 3 कंटेनर पकडले आहेत. आणि अशी माहिती मिळाली होती त्यामध्ये गोमांस आहे. आणल्यानंतर चौकशी केली असता ते पूर्णा येथील एक कंपनी आहे, कंपनी कायद्यानुसार स्थापन झालेली कंपनी आहे. ते म्हशीचंच मांस, म्हणजे म्हशीची कटिंग होती त्या ठिकाणी. तो मांस मुंबई मार्गे इतर देशांमध्ये ट्रान्सपोर्ट अशी त्यांच्याकडे माहिती मिळाली. तरी सुद्धा आपण व्हेटरनरी डॉक्टर यांना पाचारण करून पंचायत समक्ष ते सील तोडण्यात आलं आणि त्याच्यामध्ये सॅम्पल घेऊन सीएला पाठवून जो नंतर काय निष्पन्न होतं सीएच्या रिपोर्टनुसार पुढील कारवाई करण्यात ठेवली आहे. साधारण हा मुद्देमाल किती रुपयांचा आहे आणि एकूण क्वांटिटी किती आहे? तसं पाकिट पूर्ण मोजले नाहीत, परंतु टोटल माल त्याच्या पावतीनुसार तो 1 ते 1.25 करोडच्या आसपास आहे. क्वांटिटी किती? साधारण अशी माहिती मिळाली की 120 टन हा माल घेऊन चाललेला आहे. ते काही कन्फर्म नाही सांगत ते, पण इतकं त्यांनी त्याच्या पावतीवरून असं आहे. यात काही आढळलं तर आपण कारवाई करणार आहात? बिलकुल सीएचा आल्यानंतर तात्पुरता प्रथम स्वरूपात गुन्हा दाखल करू, परंतु खरी कारवाई ज्यानंतर सीएचा रिपोर्ट येईल त्यानंतरच होईल.
जालन्यात गोरक्षकांनी 3 कंटेनर भरून कथित गोमांस पकडल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात कारवाई सुरू केली आहे. मात्र म्हशीच्या मांसाचा बहाणा करून ते आडून कंपनी गोमांस विक्री करत असल्याचे आरोप होत आहेत. त्यातच पोलिसांच्या भूमिकेवर युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तर ही कंपनी इनलिगल स्मगलिंग करत असल्याचा आरोप देखील भाजपा नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांनी केला आहे. पाहूयात. रात्री 3:30 वाजता गौरक्षकांनी एक मोठी कारवाई केली, जिगरबाज कारवाई केली. आणि सकाळी मला रोहित जाधवचा फोन आला की चंदनजिऱ्याला पोलीस स्टेशनला असे 3 कंटेनर रावलेले आहेत. तर सकाळी 7लाच मी इथं पोलीस स्टेशनला आलो आणि मग पुढील जी कायदेशीर कारवाई जी असते, मग पोलिसांना सांगून वैद्यकीय डॉक्टर बोलावा लागतो, पशुवैद्यकीय डॉक्टर बोलावा लागतो, मग ते सॅम्पल घ्यावे लागतात. आता वैद्यकीय डॉक्टरांचे फोन बंद होते, तर मी त्यांना संपर्क साधून त्यांना इथं तातडीने बोलवून घेतलं. आता कंटेनर आम्ही उघडतोय, त्याचे सॅम्पल आम्ही 3 ठिकाणी पाठवणार आहोत. एक संभाजीनगरला पाठवणार आहोत, एक पुण्याला पाठवणार आहोत आणि एक मुंबईला पाठवणार आहोत. असे 3 सॅम्पल घेऊन आम्ही पाठवणार आहोत आणि साधारणतः सॅम्पलचा रिपोर्ट यायला वेळ महिन्याभराचा लागतो. पण संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून खोतकर साहेबांच्या माध्यमातून लवकरात लवकर 2 दिवसात आपल्याला अहवाल तो कसा येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि PI साहेबांशी माझं बोलणं झालं, SP साहेबांशी सुद्धा बोलणं झालंय. ही कारवाई खरं तर मला वाटतं यांचं कौतुक आपण केलं पाहिजे. रोहित जाधव असतील, राहुल वरदरे असतील, आमचा दुसरा रोहित, आता ह्या युवकाला तुम्ही बघू शकता, याच्या हाताला मार लागलाय. चालत्या कंटेनरवर त्यांनी चढून तो कंटेनर थांबवलाय. या रोहितच्या अंगावरती तो कंटेनर गेलाय. मला वाटतं असे जे युवक आहे जे गौरक्षा करतात, मला वाटतं यांचं आपण समाजातून कौतुक झालं पाहिजे. आणि असं कौतुक झाल्याच्या नंतर अजून युवक पुढे येऊन हे जे गौ कत्तल जे होतात, गौमांस जे तस्करी होतात, ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते थांबत. आज सातत्याने अशा घटना घडत आहे, मात्र पोलीस प्रशासन देखील त्याकडे दुर्लक्ष करते. गोरक्षकांनाच पुढे यावं लागतं. काय सांगणार? आता यांचं मोठं जाळं आहे, जे काय गौरक्षा करतात यांचं मोठं जाळं आहे. आणि पोलीसवाल्यांचा कारभार तर मी काय नव्याने सांगायचं काम तुम्हाला नाहीये. जे सातत्याने चालू होत आलेलं आहे तेच आजही चालू आहे. आणि आम्हाला ड्रायव्हरने सुद्धा काही गोष्टी सांगितल्यात की बाबा आम्ही जिंतूर जवळून जेव्हा निघालो तेव्हा पोलिसांनी आम्हाला धरलं आणि 500-500 रुपये आम्ही पोलिसांना दिले ना, आम्हाला तिथून सोडण्यात आलं. म्हणजे त्यांनी डॉक्युमेंटही बघितले नाही आणि काहीच तिथं चेक केलं नाही. पण इथं आमच्या जालन्याचे गौरक्षक, आमचे धुळ्याचे गौरक्षक हे तत्पर होते, म्हणून यांच्या सहकार्यामुळं इथं ते पकडण्यात आलं आणि इथून पुढे आम्ही त्यांना जाऊ दिलं नाही. गोरक्षकच्या अंगावर सुद्धा म्हणजे कंटेनर टाकण्याचा प्रयत्न झाला. हो, 100% मी सांगितलं तुम्हाला, त्यांच्या अंगावर कंटेनर टाकला. आणि ड्रायव्हरांना तर माहितीच असतं, ते जरी आज म्हणत असले की आम्हाला काही माहिती नाही, पण त्यांना माहिती होतं म्हणूनच त्यांनी अंगावर कंटेनर टाकलं आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. श्रीराम, जय गौमाता. सर्वप्रथम मी हे आज बोलू इच्छितो की एक अत्यंत दुर्दैवी हरकत, हे जे इंटर एशिया कंपनीचे कंटेनरमध्ये जे कंपनी आहे किंवा हैदराबादचा याचं जे मूळ मालक आहे, यासोबतच जे स्लॉटर हाऊसमधून हे म्हशीचा मांस म्हणून घेऊन येतात आणि त्याच्यात ते आमचे गौमाताचा किंवा गौवंशाचा कत्ल करून हे जे वाईट गोष्टी यांची इकडे चालत आहे आणि एक इलिगल ऍक्टिव्हिटी याला आपण बोलतो, इकडे करतात. आज जालना येथे स्थित आमचे विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे आमचे जे सेवेकरी आहे, त्या सगळ्यांनी काल रात्रीपासून ऍक्टिव्ह झाले. त्यांना भेटलेल्या एका गुपित टिपमुळे आज यांनी जी कारवाई केली, यामुळे हे 3 कंटेनर तुम्हाला इंटर एशिया कंपनीचे त्यांनी थांबवले, आज लॅब टेस्टिंगला पाठवलंय. या अगोदर सुद्धा असंच एकदा झालेलं आहे प्रकरण, तेव्हाही लॅब टेस्टिंग मध्ये सिद्ध झाला की हे कंपनी म्हशीचा म्हणून नंतर आमचे गौमाताचा किंवा गोवंशाचा कत्ल करून ते मांस ते विकतात. आज आमची पोलीस प्रशासनाची हे विनंती आहे की याच जर असं चालत गेला तर आम्ही काय करावं आणि कधीपर्यंत शांत बसावं. दुसरा आमची विनंती अशी आहे की जी कंपनीतले जेवढे डायरेक्टर पासून आपला डायरेक्टर पासून हे जे गाड्या चालवतात, हे ड्रायव्हर पर्यंत प्रत्येकाला अटक व्हावी. त्यासोबतच यांच्यावर एक इलिगल स्मगलिंगची पण एक केस टाकण्यात यावी. कारण गोवंश गौमाता कत्लची खूप मोठी आपले देशात एक खूप मोठी कानूनी तरतूद आहे, हे पण यांच्यावर प्रतिक्रिया झाली पाहिजे. त्यासोबतच एक इलिगल स्मगलिंग ऍक्ट पण यांच्यावर लागली पाहिजे, कारण इलिगल स्मगलिंग ऍक्ट मध्ये पण यांना एक खूप तीव्र सजा यांना भेटणार आहे आणि यांना कुठल्याही प्रकाराने बक्षण्यात नाही यावं आणि सरकारने कठोर ते कठोर कारवाई करावी, ही आमची विनंती आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. हे मांस आता नेमकं कुठलं आहे आणि याची किंमत किती बाजारात?
आज मी तुम्हाला हे बोलू शकतोय, एवढं दुर्दैवी गोष्ट आहे, याची आम्ही किंमत नाही लावू शकत. कारण आमची गौमाता आहे, गौमाता अमूल्य आहे, याची कुठली कोणी किंमत नाही लावू शकणार. गौमाता अमूल्य आहे. आणि हे बाजारभावाची गोष्टी जी आपण केली, आज पत्रकार बांधवांना मी हे सल्ला देतो, याचा तुम्ही बाजारभावाबद्दल काय बोलू नका. हे अमूल्य आहे, गौमाताचा प्राण. जालना शहराच्या बौद्धिक परंपरेला उजाळा देणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला यंदा 49व्या वर्षात पदार्पण करत आहे. 8 ते 13 एप्रिल 2026 दरम्यान अंबड रोडवरील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या मैदानावर या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं असून विविध क्षेत्रातील नामवंत वक्ते या ज्ञानयज्ञात मार्गदर्शन करणार आहेत. या व्याख्यानमालेच्या उद्घाटन समारंभात आमदार अर्जुन खोतकर आणि उद्योजक घनश्यामदास गोयल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होणार आहे. पहिल्या दिवशी कोल्हापूरचे विचारवंत नितीन चंदनशिवे आंबेडकरी चळवळ आणि आजचा तरुण या विषयावर मार्गदर्शन करतील. दुसऱ्या दिवशी विद्यार्थी चळवळीचे नेते कन्हैया कुमार भारतीय लोकतंत्र के सामने की चुनौतियां या विषयावर विचार मांडतील. तिसऱ्या दिवशी दिल्लीचे इतिहासतज्ञ डॉक्टर रतनलाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती के मायने या विषयावर व्याख्यान देतील. यानंतर 11 एप्रिल रोजी सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले या महिलांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान या विषयावर बोलणार आहेत. 12 एप्रिल रोजी शमीभा पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि आपली जबाबदारी या विषयात मार्गदर्शन करणार आहे. समारोपाच्या दिवशी 13 एप्रिल रोजी पुण्याच्या राखी चौरे या भीमाची वाघीण हा बहरदार भीमगीतांचा कार्यक्रम सादर करतील. जालना शहरातील गौरवशाली परंपरा असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे यंदा 49वे वर्ष असून सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या या उपक्रमाकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागले आहे. अंबड रोडवरील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या मैदानावर सायंकाळी 7 वाजता दररोज कार्यक्रम होणार असून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय विषयांवर मान्यवर वक्ते आपले विचार मांडणार आहे. या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शांताराम रायपुरे आणि सचिव सुधाकर भाई रत्नपारखे यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. यावेळी ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण, सुधाकर शेठ रत्नपारखे, डॉक्टर विजय कुमठेकर, सुनील साळवे, संजय हेरकर, कपिल खरात, सिद्धार्थ चव्हाण, साईनाथ चिन्नादोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जालना शहरातील बौद्धिक चळवळीला चालना देणाऱ्या या व्याख्यानमालेतून समाज प्रबोधनाचा संदेश दिला जाणार असून सर्व नागरिकांनी या ज्ञानयज्ञाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्या वतीने काही पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. काय या माहिती देण्यात आली आहे? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला 2026 या वर्षामध्ये जे कार्यक्रम होणार आहेत त्या संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं. आणि या पत्रकार परिषदेमध्ये पहिल्या सत्रामध्ये जे व्याख्याते आहेत 8 तारखेला, त्यामध्ये नितीन चंदनशिवे कोल्हापूरचे, 9 तारखेला जे आहेत ते माननीय कन्हैया कुमार, त्यानंतर 10 तारखेला जे व्याख्याते आहेत डॉक्टर रतनलाल दिल्ली विद्यापीठाचे इतिहासाचे तज्ज्ञ आहेत. त्यानंतर 11 तारखेला मनीषा तोकले ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, दिल्लीमध्ये बीडमध्ये राहतात. त्यानंतर रविवारी 12 तारखेला शमीभा पाटील जळगावच्या अतिशय प्रखर अशा वक्त्या आहेत. या सर्वांची माहिती आम्ही आज पत्रकार परिषदेमध्ये दिली आणि पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना असं आवाहन केलं की आमच्या कार्यक्रमाचं जे काही स्वरूप आहे किंवा आम्ही जो कार्यक्रम घडवून आणतो त्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी द्यावी. या कार्यक्रमामध्ये आम्हाला आमची जी टीम काम करते या टीमच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही लोकांना माहिती दिलेली आहे. जालना शहरातील लोक या व्याख्यानमालेला मोठ्या प्रमाणामध्ये येतात. तनाने, मनाने आणि धनाने आम्हाला सामाजिक करते, राजकीय कार्यकर्ते, जेवढे काही लोक आहेत हे आम्हाला मदत करतात. आणि ही 13 तारखेचा जो कार्यक्रम आहे भीमगीताचा, राखी चौरे भीमाची वाघीण पुण्याच्या ह्या गायिका आहे आणि यांच्याही कार्यक्रमाबद्दल आम्ही माहिती दिली. आम्ही सर्वांना विनंती करतो की 8 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत सर्व लोकांनी या कार्यक्रमामध्ये यावं, या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. कुठल्या ठिकाणी हा कार्यक्रम स्वामी विवेकानंद हायस्कूल नूतन वसाहत जालना रोडवरती होणार आहे. सायंकाळी 7 वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी 7 वाजेपर्यंत सर्व जनतेनं उपस्थित राहावं जेणेकरून आम्हाला कार्यक्रम करण्यासाठी उशीर होणार नाही.
उन्हाळ्यात पक्ष्यांना जगणे सुसह्य व्हावे म्हणून अन्वी आश्रमशाळेतील निवासी मुलांनी पक्ष्यासाठी ओंजळभर पाणी मुठभर धान्य हा उपक्रम राबवत आहे. पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि धान्याची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात शिक्षिका शोभा घुगे, स्वप्नील ढाकणे, भारत राठोड, धनंजय भावेराव यांना सहभागी करून घेऊन त्यांना याचे पालकत्व देण्यात आले. मागील काही दिवसात पक्षी बेशुद्ध, जखमी तसेच मृत्युमुखी पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पक्ष्यांना नैसर्गिक खाद्य शहरात दुर्मिळ असतानाच उन्हाळ्यामध्ये नैसर्गिक पाण्याचे स्रोतही दिसेनासे झाले आहेत. त्यात आपला दुष्काळी भाग अन्न आणि पाणी शोधत असताना वाढत्या उन्हामुळे त्यांना भोवळ येत आहे. कारण वाढत्या तापमानामुळे वारे फोड्यासारखा आजार होऊन ते जमिनीवर कोसळत आहेत. आगामी महिनाभरात उन्हाळा अजून तीव्र होणार असून तेव्हा या मुक्या जीवांसाठी शाळेत गच्चीवर, अंगणात, झाडावर, ऑफिसजवळ शक्य होईल तेथे घोटभर पाण्याची आणि मुठभर धान्याची सोय करा, जेणेकरून या मुक्या जीवांना जगणे सुसह्य होईल, असं आवाहन पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेचे सचिव निवृत्ती पाटील गावंडे यांनी केलं आहे. पक्षी जखमी असेल तर प्रथम त्याला गुळपाणी द्यावे. हे मिश्रण त्याला सलाईन प्रमाणे गुणकारी असते, असं यावेळी सांगण्यात आलंय. शाळेचे मुख्याध्यापक अरविंद पवार यांनी या उपक्रमाचं कौतुक केलंय. जालना शहरातील मोती तलाव परिसरात तथागत गौतम बुद्ध यांच्या भव्य स्मारक उभारणीचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न, याच प्रश्नावर गेल्या आठवड्यात भाजप नगरसेविका ॲडव्होकेट रीमा खरात-काळे यांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाराची दखल घेत महानगरपालिका आयुक्त अशिमा मित्तल, महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांनी स्मारकाच्या जागेची आज पाहणी केली आहे. तलाव परिसरात तथागत गौतम बुद्ध यांची भव्य मूर्ती उभारावी अशी जालनावासियांची गेल्या 15 ते 20 वर्षांपासून मागणी होती. मात्र तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे हा विषय रखडला होता. त्यातच मागील आठवड्यात भाजप नगरसेविका रीमा खरात-काळे यांनी महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांना आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर आज महानगरपालिका आयुक्त अशिमा मित्तल, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत यांनी शंकास्थळाची पाहणी केली आहे. यावेळी नगरसेविका ॲडव्होकेट रीमा खरात या देखील उपस्थित होत्या. सर्वप्रथम मोतीबाग तलावाच्या इथे मी जिथे उभी आहे ह्या जागेला मी प्रथम त्रिवार अभिवादन करते की ह्या जागेवर तथागत गौतम बुद्धाची मूर्ती उभी राहणार आहे. म्हणजे अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं की ह्या जागेवर मी उद्याचं बघते की इथे एक भव्य बुद्ध मूर्ती उभी असेल. म्हणजे आपण जे हैदराबादला हुसेन सागरमध्ये जे काही आहे त्या संकल्पनेवर ही मूर्ती उभी राहणार आहे आणि ते पूर्ण जालन्याच्या विकासामध्ये आणि जालन्याच्या जे काही अभिमानाचं आहे तर त्याच्यामध्ये एक पाऊल हे पडणार आहे. आणि नक्कीच महानगरपालिकेला सुद्धा यामधून इन्कम सोर्स सुद्धा उभा राहील. आणि जी काही माझ्या आंबेडकरी समाजाने 15-20 वर्षापासून मागणी लावून धरलेली होती, अक्षरशः माझ्या समाज बांधवावर गुन्हे दाखल झाले होते आणि बराच काही संघर्ष झालेला होता. 15-20 वर्ष अक्षरशः आमची फसवणूक झाली होती. मात्र हा मुद्दा आपण उपस्थित केला महानगरपालिकेमध्ये आणि आपल्याला याच्यामध्ये यश आलेलं आहे. हा क्षण माझ्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे की बुद्ध मूर्तीची इथं जी सगळी आता मोजमाप झालेली आहे, सगळ्या जागा ठरवल्या गेलेल्या आहे. आता साऊथ इथे उभे आहेत आणि त्यांनी देखील सांगितलं एक 15 दिवसात जास्तीत जास्त आपलं सगळं इथलं लेवलिंग वगैरे सगळं सुरुवात झालेलं असेल आणि लगेचच आपल्या कामाला आता सुरुवात होत आहे. आणि हा समस्त आंबेडकरी समुदायाचा मी विजय मानते आणि सर्वांना मी सप्रेम क्रांतिकारी जय भीम करते आणि या जागेला पुनश्च मी अभिवादन करते. नमस्कार, जय भीम, जय शिवराय. मी वंदना अरुण मगरे, महापौर शहर महानगरपालिका. 15 ते 20 वर्षापासून प्रलंबित असलेला तथागत भगवान बुद्ध मूर्तीचा विषय 1 एप्रिल 2026 रोजी मोती तलाव येथील तथागत भगवान बुद्ध स्मारकासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. सदर ठिकाणी मान्य जिल्हा अधिकारी तथा आयुक्त अशिमा मित्तल मॅडम, मी महापौर व उपमहापौर राजेश राऊत साहेब व स्मारक समितीचे अध्यक्ष, शहर अभियंता व आर्किटेक्ट उपस्थित होते व जागेची पाहणी करून शहर सौंदर्य वृद्धी बरोबरच धार्मिक भावना व सांस्कृतिक वारसा जपण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. मोती तलाव या ठिकाणी भगवान बुद्धांची मूर्ती अधिक भव्य आणि आकर्षक पद्धतीने उभारण्यात येणार असून नागरिकांना एक शांत, सुंदर व प्रेरणादायी स्थळ उपलब्ध होईल व सर्वांचा हा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि सर्वांना ही आनंदाची बाब आहे व सर्वांना या जे प्रलंबित हा जो विषय होता याला आज सुरुवात झालेली आहे.
या कामाचा आज शुभारंभ होत आहे व सगळ्यांना मी एवढं सांगू इच्छिते की आज पाहणी करताना जो अनुभव आला की खरंच किती जिव्हाळ्याचा विषय असेल आणि खरंच भगवान तथागत भगवान बुद्धांची मूर्ती जालन्यात येताच तिचं दर्शन होईल व सर्व जे सौंदर्य आहे ते सर्व असं खुलून दिसेल व जालना शहराची शान वाढेल. एवढं बोलून मी माझे बोलणे संपवते. जय भीम, जय शिवराय. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. भारतीय जैन संस्था जालना द्वारा आयोजित जालना जिल्हा जैन निर्देशिका 2026 विमोचन तसेच विवाहयोग्य उमेदवार सूची विमोचन आणि निशुल्क वितरण यासह महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. यासह सामाजिक विषयावर चर्चा, मार्गदर्शन तसेच निर्णय कार्यक्रम दिनांक 5 एप्रिल 2026 रविवारी सकाळी 10 वाजेपासून. स्थळ जैन भवन, सकलेचा नगर, भोकरदन रोड, जालना. आयोजक सकल जैन समाज, जिल्हाध्यक्ष हस्तिमलजी बंब, उपाध्यक्ष नरेंद्र मोदी, सचिव ॲडव्होकेट अभय सेठिया, कोषाध्यक्ष विजयराज सुराणा.